काही महिन्यावरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मीरा भाईंदर शहरातली होणारी वाहतूक कोंडी आणि ह्याला महत्त्वाचं कारण म्हणजे रस्त्याचं खराबीकरण. या रस्त्याच्या खराबीकरणा वारंवार अनेक समाजसेवक असू दे, राजकीय पक्ष असू दे, वेगवेगळे रस्त्यावरती उतरून आपापल्या पद्धतीने आपापल्या ह्याच्याने पत्रव्यवहार करून आंदोलनं करून इशारा देत कुठेतरी लोकांची कामं व्हावी. आज कुठेतरी अशीच एक पोचपावती म्हणावी की या प्रभाग 10 मध्ये प्रभाकर मात्रे जो रोड आहे, हा रस्ता गेले किती महिन्यापासून हा खराब होता. यासाठी वारंवार शिवसेनाचेही पदाधिकारी प्रयत्न करत होते, भाजपाचेही पदाधिकारी प्रयत्न करत होते, परंतु यांच्या पाठीमागे एकच त्यांचं मुख्य कारण होतं की लोकांना ह्या रस्त्याचं व्यवस्थित कामकाज व्हावं, लोकांना त्याची सुविधा मिळावी. आज कुठेतरी यांच्या सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हा रस्त्याचं काम आज सुरू झालेलं आहे. कुठेतरी ही दिलासा देण्यात ही गोष्ट आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये युती होईल नाही होईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे, पण ह्याच्यावरती एक गोष्ट सांगू शकतो की लोकांच्या हिताच्या कामासाठी दोन्ही पक्षात रस्त्यावरती उतरलेत. ही खरं म्हणजे मीरा भाईंदरकरांसाठी या अभिमानाची प्रभाग गोष्ट आहे. 10 मध्ये जेव्हा पण पाणी भरतो, रोडचं काम चालू होते, अगोदर पत्रव्यवहार होतो, नंतर काम होतात. ही महापालिका अशी आहे आपली, तुम्ही पत्रव्यवहार करा किंवा नका करू, जिथपर्यंत यांना दम देत नाही, यांना हलवत नाही, तिथपर्यंत कोणच करायला येत नाही. पालिकेत आयुक्तांना वारंवार सांगावं लागते. नगरसेवक म्हणून त्यांना, म्हणजे मला तर असं वाटतं का पत्रव्यवहार तर मोस्ट आहे, पण नगरसेवक म्हणून त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांना लोकांनी निवडून दिले तर त्यांच्या एका फोनवर काम झालं पाहिजे. तरी पण आम्हाला पण पत्र टाकावी लागतं. ताराघरात नगरसेवक आहेत, आमगावकर नगरसेवक होते, अजून बाकी सर्व समाजसेवक आहेत, महेश आहे, दीपक सावंत आहेत, सर्वांना पत्रव्यवहार करावा लागतो. आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये खूप असं म्हणजे बोलतात ना, लोकांचं प्रेम सर्वांवर आहे, तर त्या अनुषंगाने लोक तक्रार करतात, सगळ्यांकडे पत्रव्यवहार करावा लागतो. आणि डांबराचं काम चालू झालेलं आहे. तुमच्या माहितीसाठी गणपतीच्या अगोदर पण डांबराची गाडी आली होती, रात्री डांबरीकरण केलं होतं, पण पाऊस एवढा होता का ते डांबर बोलतात ना 1 तास पण राहिलं नाही. आणि डांबराची गाडी आल्यानंतर काय होते, ती परत पाठवू नाही शकत. म्हणजे मरण असं होते की आपण अगोदर पत्रव्यवहार करतो, गाड्या मागवतो, काम चालू करायच्या टायमाला पाऊस पडला तर ते पावसात पण डांबराचं काम करावं लागतं. आणि या टायमाला झालं होतं, तुम्ही आमच्या मागच्या ID मध्ये जाऊन बघू शकता, फेसबुक ID वर पण पावसात भिजून डांबराचं काम केलेलं. पावसात काम होत नाही तरीसुद्धा केलं होतं आणि ते खराब झालं. आता पावसानंतर जेव्हा पाऊस पूर्णपणे थांबला आहे, आपल्या महाराष्ट्रात तर 6 महिने पाऊस पडला आहे, त्याच्यानंतर आता हाय रोडचं काम चालू झालेलं आहे. आज प्रभाकर मात्रे रोडला आहे, काल गोल्डन नेशला झालं होतं, उद्या गोडदेव गावात आहे, परवा काशीनगरला आहे. हे असे पूर्ण दिवस दिलेले आहेत. या सर्व ठिकाणी इथे उभे आहेत त्या सर्व समाजसेवकांच्या माध्यमातून रोडचं काम चालू आहे. मी कोणाला एकाला श्रेय देत नाही आणि मी मला स्वतःला पण श्रेय घेत नाही. लोकांच्या सुविधेसाठी सर्व रस्त्यावर धावतात. आता येता टायमामध्ये निवडणूक आहे, तर लोकांना असं वाटेल का अरे आता पत्रव्यवहार चालू झाले, रोडवर कामं चालू झाली, तर हे आता नाही, हे सर्वांची कामं पहिल्यापासून चालू आहेत. कोण जिंकलं आहे त्याचं जिंकल्यानंतर, कोण हारलं आहे त्याचं हारल्यानंतर. फक्त एवढंच आहे की लोकांनी गैरसमज करू नका, सर्वजण आपापल्या परीने काम करतात. येत्या टायमामध्ये जो तुम्हाला चांगलं काम करतो वाटतो त्या माणसाला तुम्ही निवडून आणायचं काम करा. नक्कीच प्रभाग 10च्या ह्या कामासाठी पहिल्यांदाच दोन्ही पक्ष एकत्र आपल्याला दिसले. जी महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये चालतात, लोकांचं महत्त्वाचं म्हणजे लोकांची कामं झाली ही फार महत्त्वाची आहे. त्याबद्दल आपण काय सांगता? मला बोलायचं झालं तर मी एकच बोलेल का लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. ते कोणी सोडवले, कसे सोडवले ते महत्त्वाचं नाही, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. या पिढी म्हात्रे मार्गावर जर आपण पाहिलं तर मला लेखी स्वरूपात म्हणजे सोसायटींचे पत्र आलेले आहेत या रस्त्याबाबत. आणि गणपती अगोदर डांबरीकरणचं काम झालेलं आणि म्हणजे जास्त पाऊस पडल्या कारणाने यावेळी आपण बघितलं असेल फार नवरात्रीपर्यंत दिवाळीपर्यंत पाऊस होता. तर म्हणजे तेव्हा मग पत्रव्यवहार तर लोकांनी मला पत्रव्यवहार पण दिलेले आहेत. त्या अनुषंगाने मी महानगरपालिका जे कार्यकर्ते आपले महानगर अधिकारी आहेत त्यांचा मी पाठपुरावा करून पत्रव्यवहार पण केलेला. आणि त्यांना इतपत की मी त्यांना शेवटचं सांगितलेलं का जर आपण इथे येत्या 10 दिवसामध्ये हा रस्ता बनला नाही ना तर मी ते ट्रॅक्टर आणून फिरवेल. ही मी शेवटचं माझं बोलणं त्या अधिकाऱ्याशी हेच होतं का मी ट्रॅक्टर फिरून रस्त्यावर सरत. कारण लोकांना भरपूर त्रास झालेला आहे प्रभाकर म्हात्रे मार्गावर बोला, पुन्हा गोल्डनेस परिसरामध्ये. तर त्याच्यानंतर ही ॲक्शन झालेली आहे आणि आपण बऱ्याच ठिकाणी बघा प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी हे काम सुरू झालेलं आहे डांबरीकरणाचं. आणि आता वातावरणाचा पण फारसा सपोर्ट आहे, तर लोकांना म्हणजे चांगल्या सुविधा याच्या पुढे भेटतील. नक्की प्रभाग 10 मध्ये लोकांच्या जनतेला एक कुठल्या तरी कामाचा दिलासा मिळावा, लोकांना बरं वाटावं यासाठी आपण सर्वजण प्रयत्न केलेला आणि आज कुठेतरी ते यश झालेलं. त्याबद्दल काय सांगता? बरेच दिवस या रस्त्याचं तक्रार लोक करत होती. PD म्हात्रे मार्गावर तर होतंच, गोल्डन नेशमधून सुद्धा तक्रार येत होती की रस्ता खूप खराब आहे.
पण त्याच्यामध्ये कोणाचीही चुकी नाही आहे, कारण पाऊसच एवढा होता. आज 6 महिने मे महिन्यापासून ऑक्टोबर एंडिंगपर्यंत पाऊस पडत होता. त्या पावसामुळे रस्त्याचं काम होत नव्हतं. पावसामध्ये सुद्धा आम्ही केला होता प्रयत्न रस्ता, पण आज रस्त्याचं काम झालं आहे रात्री आणि सकाळी पहाटे पुन्हा पाऊस पडून तो रस्ताही वाहून गेला आहे. पण आज पाऊस थांबल्यामुळे पुन्हा हे रस्त्याचं काम चालू झालं आहे आणि लोकांच्या सुविधा आम्ही लक्षात घेऊनच ही सगळी कामं करत आहोत. लोकांना कुठेही त्रास होऊ नये एवढंच आमचा उद्देश आहे. नक्कीच हा जो भाग आहे तो सकल भाग आहे की खूप वेळा पाणी साचतं पावसामुळे, त्यामुळे रस्त्याची खराबी होते. पण लोकांच्या वारंवार तक्रारीनंतर आज कुठेतरी रस्ता बंद झाला, त्याबद्दल काय सांगा? मला तर वारंवार तक्रारी येत होत्या आणि मी नगरसेविका आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त तक्रारी माझ्याकडे येत होत्या. मागेही करून घेतलं काम, पण नाही. आता शेवटला मी पांगल साहेबांना तर धमकी दिली, मी आता रस्त्यावर उतरेन, तिथे डबे जेवण घेऊन सगळ्यांना बसवेन रस्त्यावर. त्याच्यामुळे फटाफट काम चालू केलेलं आहे. नक्कीच आपला मित्रपक्ष असू दे किंवा ॲक्च्युली मागील 3 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये कुणीही नगरसेवक नाही आहे. सभागृहामध्ये कुणीही लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ते कामामध्ये दिरंगाई होत आहे. आणि जसं पाऊस हा 6 महिन्यापासून पाऊस लागून होता, परंतु कुठे ना कुठे जसं सांगितलं की महानगरपालिकेच्या लोकांना पत्रव्यवहार करूनही त्यांना जाग येत नाही. त्यांना जेव्हा सांगितलं जातं की आम्ही रस्त्यावर उतरू, जसं ताईंनी सांगितलं, महेशनी सांगितलं, तसं मीही 2 दिवसापूर्वी पांगळ साहेबांना फोन करून सांगितलं होतं, अगर तुम्ही हे नाही केलं तर आम्ही कमिशनरकडे सगळे लोकप्रतिनिधी येऊन त्या ठिकाणी दालनामध्ये बसू आणि आंदोलन करू. कारण की ही खड्ड्याची समस्या इवन मॉडर्न गोल्डनेस असेल, न्यू गोल्डनेस असेल, PD मात्रे रोड असेल, काशीनगर असेल, प्रभाग 10बद्दल जर विचारलं तर सर्वच प्रभाग 10मध्ये खड्ड्याची दुर्दशा झाली होती. वरून सर्वांनीच त्या ठिकाणी उतरून ते दुरुस्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले आणि पालिकेने आज म्हणजे मागील 4-5 दिवसापासूनच हे काम हाती घेतलेलं आहे. मी ठीक आहे, त्यांनी डिले केलं, परंतु आता काम करत आहेत, त्यांना धन्यवाद देईल. यापुढे त्यांनी स्वतःच हे कामं वेळेत केले तर खूप लोकांना त्रास सहन करावा लागणार नाही आणि त्यामध्येच जरा क्वालिटी कामं झाले तर अजून त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. नक्कीच ताई गावकर मॅडम आहेत, हे सर्व आधीचे नगरसेवक आहेत आणि यांनी इथे फार जास्त परिश्रम घेतलेत की इथे नागरिकांना ज्या सुखसोयी आहेत त्या वेळेवरती चांगल्या उपलब्ध होतील. आणि आता आम्ही पाहतो म्हणजे एक नागरिक म्हणून की इथे यांच्या मेहनतीच्या अनुषंगानेच हे जे काम आहे हे जितकं रखडलं होतं, आज त्या कामाला थोडी गती मिळाली आहे आणि आता मला वाटतं कुठेतरी नागरिकांना पण याचा थोडा एक दिलासा भेटेल.